मैत्रिणींनो, आजकाल वेळ कोणाकडेच नाहीये. त्यामुळे सगळी कामं आपली झटपट व्हावी असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे खूप वेगवेगळे प्रकार आपण ट्राय करत असतो झटपट कामं होण्यासाठी. बरं, आता या सगळ्या कामांपैकीच आपलं म्हणजे विशेषतः सगळ्या महिला वर्गाचं आणखी एक काम असतं ते म्हणजे झटपट सुंदर दिसणे. काहीही असो, आपल्याला सुंदर तर दिसायचं असतं आणि हे सगळं सुंदर दिसणं सुद्धा झटपट व्हावं असं आपल्याला वाटतं, नाही का? तर असेच काहीसे झटपट सुंदर दिसण्यासाठीचे भन्नाट हॅक्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, आपलं मन फार चंचल असतं. म्हणजे आधीच आपण एखादी गोष्ट प्लॅन करून जरी ठेवलेली असली तरी ऐनवेळी आपल्याला काय वाटेल हे काही सांगता येत नाही, बरोबर ना? म्हणजे आता माझंच उदाहरण पहा ना. माझ्या घरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी कोणती साडी नेसायची, कसं तयार व्हायचं हे मी आधीच ठरवलं होतं. पण अचानक कार्यक्रमाच्या आधी 2 दिवस माझा डिसिजन बदलला. म्हणजे मी आधी वेगळी साडी नेसायची ठरवली होती, पण अचानक 2 दिवस आधी मला असं वाटलं की मला ही साडी नेसायची आहे. पण प्रॉब्लेम असा होता की या साडीला ना फॉल पिको होता ना ब्लाऊज शिवलेला होता. मग मी काय केलं असेल, फॉल पिको तर काय मला एका दिवसात करून मिळालाच, पण प्रश्न होता तो ब्लाऊजचा. छानपैकी Amazon वरून असा हा मस्त डिझायनर ब्लाऊज ऑर्डर केला. मी वन डे डिलिव्हरी ऑप्शन चूज केला आणि एका दिवसातच मला अतिशय सुंदर असा ब्लाऊज रिसीव्ह झाला. एम्ब्रॉयडरी असलेला हँडवर्क, स्टोन वर्क असा ब्राइडल ब्लाऊज हा आहे. माझ्या साडीवरचं जे ब्लाऊज पीस होतं ते अगदी सिंपल होतं आणि त्याचा जरी मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला असता तरी 450 रुपये फी मला द्यावीच लागली असती. पण हा जो मी काही ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे तो मला फक्त 470 रुपयात मिळाला आणि तोही असा छान डिझायनर. यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. त्यातलाच माझ्या साडीला सूट होईल असा कलर मी निवडला. या ब्लाऊजमध्ये साडी एकदम छान खुलून दिसत होती, म्हणजे असं वेगळं कॉम्बिनेशन. तुम्हालाही जर ऑर्डर करायचं असेल तर इथे एक फक्त सांगेन की तुमच्या साईज पेक्षा एक साईज जास्त घ्या, म्हणजे नंतर अल्टर करावा लागला तरीही चालेल. पण जर लहान साईज ना आला तर मात्र तो पुन्हा मोठा करता येत नाही. त्यामुळे एक साईज नेहमी मोठा घ्या आणि तुमच्या साईज प्रमाणे तो अल्टर करून घ्या. केस गळतीची समस्या तर सगळ्यांनाच सतावत असते आणि यावर उपाय म्हणून आपण वेगवेगळे तेल यूज करत असतो, शॅम्पू यूज करत असतो किंवा DIY काहीतरी करतो, ते लावत असतो. पण या सगळ्याचा फरक पडण्यासाठी वेळ जातो. म्हणजे या सगळ्यामुळे केस आपले वाढतात पण त्यासाठी वेळ जातो. समजा उद्या आपल्याला एखाद्या फंक्शनला जायचंय आणि आपल्याला खूप केस विरळ वाटतायत, तर काही एका रात्रीत फरक पडणार आहे? नाही. पण एका रात्रीत जर तुम्हाला इफेक्ट हवा असेल, झटपट तुम्हाला केस जर अगदी घनदाट करायचे असतील, तर एक आपल्याकडे उपाय आहे, तो म्हणजे असा हा हेअर टॉपर. हा हेअर टॉपर तुम्हाला झटपट लावता येतो आणि झटपट तुमचे जे विरळ केस असतील ते दाट दिसायला याच्यामुळे मदत होते. बघूयात आपण हा कसा लावायचा. बऱ्याचदा असे माथ्यावर आपले केस विरळ होतात आणि मग आपल्याला कोणतीच हेअरस्टाईल करता येत नाही. अशा वेळेस मात्र या हेअर टॉपरचा खूप उपयोग होतो. तर पहा, मी इथे व्यवस्थित असा भांग पाडलेला आहे आणि या हेअर टॉपरला अशा क्लिप्स असतात. या अशा ओपन करायच्या आणि या क्लिप्स केसांमध्ये व्यवस्थित घट्ट अशा बसवायच्या. यामुळे जरी आपल्या केसांना ओढ लागली तरी सुद्धा हा हेअर टॉपर जागेवरून अजिबात हलत नाही. केसांच्या बरोबर मॅचिंगचा हेअर टॉपर घ्यायचा, म्हणजे आपण हेअर टॉपर लावलेला आहे हे लक्षातही येत नाही आणि त्याची जी पुढची लाईन असते ती अशा पद्धतीने त्याच्यावर आपले केस घेऊन झाकून टाकायची. म्हणजे पहा, अशा पद्धतीने अगदी काही मिनिटातच जो काही विरळ भाग झाला होता आपल्या केसांचा तिथे अगदी छान असे घनदाट केस दिसायला लागतात. तर पहा, अगदी केसांना सुद्धा हा हेअर टॉपर मॅचिंग झालाय, तो लावलाय असं वाटतही नाहीये. जिथे केस विरळ आहेत तिथे तो बसवायचा. म्हणजे जर तुमचा साईडला भांग असेल आणि तिथे केस विरळ झाले असतील तर तिथेच भांग पाडून हा या क्लिपच्या साह्याने हा हेअर टॉपर फिक्स करायचा आणि त्याच्यावर पुन्हा केस घ्यायचे, म्हणजे तो लावलाय असं दिसतच नाही. झाले की नाही आपले केस झटपट सुंदर. ओले केस झटपट सुकवून स्टाईल करण्यासाठी एखादा ड्रायर तर हवाच, नाही का? मग आज मी तुमच्याबरोबर अगारोचा हाच एक हेअर ड्रायर शेअर करणार आहे. हा आहे अगारो 2000 वॅट रॉयल BLDC प्रोफेशनल हेअर ड्रायर. हाय व्हेलॉसिटी एअर फ्लो असल्यामुळे इतर ड्रायरच्या तुलनेत यामुळे केस लवकर ड्राय होतात. आयकॉनिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे केस फ्रीज होत नाहीत, उलट ते स्मूथ राहतात.
हा आहे डिफ्युजर, ज्यामुळे हेअर व्हॉल्युमाइज होतात आणि आपल्या केसांचे जे नॅचरल कर्ल्स असतात ते कायम राहतात. लिफलेट नोझलमुळे हाय वेलॉसिटी एअर पास होते आणि केस लवकर ड्राय होतात. कॉन्सन्ट्रेटेड नोझलमुळे आपल्याला जे केस चटकन ड्राय करायचे आहेत तिथेच मोर फोकस केला जातो आणि ते लवकर ड्राय होतात. या ड्रायरमध्ये सेल्फ क्लिनिंग सिस्टीम आहे, त्यामुळे ड्रायर देखील ऑटोमॅटिक क्लीन होतो. सो असे सगळे फीचर्स यामध्ये असल्यामुळे केस चटकन ड्राय होतात आणि आपल्याला हेअरस्टाईल करणं सोपं जातं. अगारोच्या या प्रोफेशनल हेअर ड्रायरच्या आता आपण अटॅचमेंट्स बघूयात. यामध्ये आहे पॉवरफुल 2000 वॅटची प्रोफेशनल ब्रशलेस मोटर. यावर ऑन ऑफ आणि लॉक बटनसह 3 स्पीड आणि 3 टेम्परेचर सेटिंग्स विथ कूल शॉर्ट बटन्स आहेत. यामध्ये मेमरी फंक्शन आहे, ज्यामुळे तुम्ही आधीची जी सेटिंग केली होती ती देखील तुम्हाला सेट करता येईल. यामध्ये आपल्याला मिळेल एक इंजेक्टेड लिफलेट नोझल, कॉन्सन्ट्रेटेड नोझल आणि डिफ्युजर. 2 इयर्स वॉरंटी देखील आहे. तर असा हा अगारो रॉयल BLDC प्रोफेशनल हेअर ड्रायर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. छान असं नेल आर्ट करणं किंवा नेल्स डेकोरेट करणं हे आपण सगळ्याच लेडीजना फार आवडतं, पण आपल्याला ते करता येत नाही. कारण की एकतर त्याचा खर्च देखील प्रचंड असतो आणि त्यातूनही जर आपण केलंच तरी देखील आपण काही नुसतं हात हातात धरून बसणार नाहीये, आपल्याला काम देखील करायचंय, नाही का? त्यामुळे स्वस्तात मस्त नेल आर्टसाठी आपण असा एखादा आर्टिफिशियल नेल आर्ट सेट कॅरी करू शकतो. यामध्ये 24 पीसेस आहेत वेगवेगळ्या साईजचे. इन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत आणि अनबेंडेबल, म्हणजे सहज ते वाकत नाहीत. मला तर हे फार आवडले. लावायचे कसे तेही बघूयात. तर यातले 5 नेल्स मी माझ्या साईजचे चूज केलेले आहेत. लावण्यापूर्वी नेल्स स्वच्छ करायचे. आता यामध्येच असे हे ग्लू स्टिकर्स मिळतात, तर त्यातला एक स्टिकर आपल्या एका नखावरती स्टिक करायचा. त्याला वरच्या बाजूने अजून एक कव्हर असतो प्लास्टिकचा, तो रिमूव्ह करायचा, म्हणजे जो ग्लू आहे तो बरोबर नखावर चिकटतो आणि या आपल्या नखावरती हे जे काही आर्टिफिशियल नेल आहे ते स्टिक करायचं. ग्लू असल्यामुळे एकदम टाइटली फिक्स होतं, अजिबात निघत नाही. याप्रमाणेच अजून एक नेल मी फिक्स करते. तर पहा, अगदी एका सेकंदात एक नेल आपलं फिक्स करून होतं. अगदी 2 मिनिटात एका हाताचे सगळे नेल्स आपले छानपैकी असे व्यवस्थित लावून होतात. आता एकदा लावल्यानंतर हे नेल्स तुम्ही कट देखील करू शकता, किंवा तुम्हाला जर यावरती वेगळं काही आर्ट करायचं असेल किंवा वेगळी नेलपेंट लावायची असेल तर ती देखील तुम्ही लावू शकता. म्हणजे तुम्हाला हवे तसे ते डेकोरेट करू शकता. तर पहा, अशा पद्धतीने अगदी कमी खर्चात झटपट आपले नेल्स रेडी झाले. चांदीची ज्वेलरी आपण नेहमीच वापरतो आणि खरं तर ती वापरायलाच हवी, कारण चांदी आपल्या शरीरातली उष्णता खेचून घेते. पण ती उष्णता खेचून तर घेतेच, पण त्याचबरोबर जसं जसं आपण वापरतो तशी तशी ती काळी देखील पडते. तर ती स्वच्छ करण्यासाठी एक झटपट हॅक म्हणजे कोलगेट पावडर. काही दिवसांपूर्वी मी चांदीचा एक दागिना घेण्यासाठी ज्वेलर्सकडे गेले होते. त्यावेळेस तिथे मला त्यांनी सांगितलं की कधीही पेस्ट वापरण्याऐवजी सुद्धा कोलगेट पावडर वापरायची, ज्यामुळे चांदी झटपट चमकते. मी देखील हा हॅक घरी ट्राय करून पाहिला, तर मला अमेझिंग रिझल्ट मिळाले. तर हे चांदीचं पैंजण देखील अशाच पद्धतीने मी झटपट स्वच्छ केलेलं आहे. म्हणजे अगदी काळं पडलं होतं, पण ते पैंजण अगदी झटपट स्वच्छ झालं. घरातील चांदीचे कोणतेही दागिने असोत किंवा तुमच्याकडे काही भांडी असतील तर ती देखील तुम्ही अशाच पद्धतीने स्वच्छ करू शकता. तर हे पहा, माझं चांदीचं ताम्हण आहे, खूप खराब झालेलं आहे, पण हे ताम्हण सुद्धा या पावडरच्या साह्याने अगदी झटपट स्वच्छ झालं. आणि या प्रोसेसमध्ये जास्त घासावं देखील लागत नाही. म्हणजे अगदी हलक्या हाताने किंवा एखाद्या साध्या स्पॉन्जच्या घासणीने देखील तुम्ही जरी घासलं ना तरी सुद्धा एकदम स्वच्छ अगदी 2 मिनिटाच्या आत भांडी चमकायला लागतात. तर पहा, बिफोर आफ्टर रिझल्ट तुमच्या समोर आहे. एकदम अगदी 5 मिनिटाच्या आतच हे चांदीचं ताम्हण अगदी स्वच्छ झालेलं आहे. थंडी म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स ट्राय करतो. माझ्याकडे देखील अशाच पद्धतीची एक स्वेटर कुर्ती आहे, लॉंग आहे. अशा स्टायलिश कुर्तीवर ओल्ड कॅप न वापरता कॅप देखील स्टायलिश असावी, नाही का? तर अशी एखादी स्टायलिश कॅप तुम्ही तुमच्या स्टायलिश स्वेटरवरती जर वापरली तर तुम्ही यात अत्यंत खुलून दिसाल. ही जी कॅप आहे ती स्टायलिश तर आहेच, शिवाय एकदम वॉर्म आहे, कारण त्याच्या आतमधून फर आहे आणि वरून वुलन आहे. तर अशी एखादी झटपट घालता येण्यासारखी स्टायलिश कॅप आपल्याकडे असायलाच हवी.
म्हणजे थंडीत आपल्याला कुठे झटपट बाहेर जायचं असेल किंवा अगदी फिरायला जरी जायचं असेल तरी सुद्धा बिनधास्त अशी कॅप तुम्ही बाहेर वेअर करू शकता आणि यावर फोटोज देखील अत्यंत सुंदर येतात. अशा या थंडीत तुम्हाला देखील स्टायलिश दिसायचं असेल तर या कॅपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. बरं मैत्रिणींनो, आजचे हे सगळे हॅक्स तुम्हाला कसे वाटले? आवडले का? आवडले असतील तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.